हॅलो मित्रांनो, मी प्राध्यापक विकास बलवीर चोरगडे, पीआरएम क्लासेस. आज आपण फिजिक्सचा एक नवीन टॉपिक चालू करणार आहे. त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, म्हणजे काय शिकणार आहे तर आधी स्टेट बोर्ड सोबतच त्याच्या सीईटी, नेट आणि JEE अशा प्रकारे सर्व प्रकारचे पॉईंट आपण त्याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. काळजीपूर्वक बघायचंय, काळजीपूर्वक ऐकायचंय, जे काय एक्सप्लेन करतोय केअरफुली डोक्यात ठेवायचंय. 100% रिझल्ट मिळेल तुम्हाला. ठीक आहे, तर बघा इकडं चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय काय बघता येईल आपल्याला आधी करंटची डेफिनेशन. करंट म्हणजे काय असते, लास्ट एक चॅप्टर बघितलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय होतं, स्टडी ऑफ स्टॅटिक चार्जेस. स्थिर चार्जेस जे असतील त्यांचा जो स्टडी बघितलेला आपण तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स बघितलेला आहे. आज जो बघायचा आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते, स्टडी ऑफ मुव्हिंग चार्जेस. मूव्ह होणारे चार्जेस जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल मूव्ह होत असतील त्यावेळेस ते इलेक्ट्रॉनचे जे मुवमेंट आहे ते इलेक्ट्रॉनची मुवमेंट म्हणजे करंट फ्लो असते. म्हणजेच करंटची डेफिनेशन जर सांगायची असेल तर करंटची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, rate of flow of charge is called current, or current is charge per unit time. Flow of charge per unit time in the conductor. Flow of charge per unit time in the conductor is called current electricity. Current electricity ची आपण डेफिनेशन आधी I is equals to flow of charge per unit time. याचं युनिट काय असते, SI युनिट जे आहे ते एम्पियर. SI युनिट काय, एम्पियर आहे. ठीक आहे, ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटी मध्ये आपण बघितलेले तर इट इज फंडामेंटल क्वांटिटी. 11th मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलेले फंडामेंटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज डिराइव्ह. फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत ते बघितलेले तर त्यातली ही फंडामेंटल क्वांटिटी करंट एक आहे. त्याच्यानंतर ह्याला आणखी एक वेगळ्या पद्धतीने लिहिता येते. कसं लिहिता येईल लिहून दाखवतो. बघा इकडं युनिट जे आहे त्याचं करंट I इज इक्वल्स टू युनिट. हे युनिट काय आहे, चार्ज युनिट कुलॉम पर सेकंद. कुलॉम पर सेकंद या पद्धतीने पण हे युनिट आपल्याला लिहिता येईल. या पद्धतीनेही एक करंटची डेफिनेशन आणि त्याच्याशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट घेतला. त्याच्यानंतर करंट डेन्सिटी एक प्रकार आहे. याच्यामध्ये बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी त्याच्यासाठी सिम्बॉल जो आहे तो J आहे. J करंट डेन्सिटी. याचा करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला किंवा डेफिनेशन जे आहे, करंट डेन्सिटी इज इक्वल्स टू करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे या पद्धतीने हा समजा कंडक्टर असेल, हा कंडक्टरचा हा क्रॉस सेक्शनल एरिया, त्याची जी रेडियस आहे ती R एवढी रेडियस असेल तर एरिया किती होतो, सर्क्युलर एरिया झाला क्रॉस सेक्शनल एरिया πr². म्हणजे करंट डिवायडेड बाय एरिया म्हणजे करंट डिवायडेड बाय एरिया πr². या पद्धतीने ही करंट डेन्सिटीची कन्सेप्ट आहे. सिंपल बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायचे काय तर J इज इक्वल्स टू करंट पर युनिट एरिया म्हणजे J इज इक्वल्स टू करंट अपॉन एरिया, एरिया क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर I डिवायडेड बाय πr². याचं युनिट आणि डायमेन्शन्स बघू. सिंपल आहे. युनिट जे आहे SI युनिट एम्पियर पर मीटर स्क्वेअर. हा A म्हणजे एरिया आहे, I म्हणजे करंट आहे, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स लेंथ, मास, टाइम, करंट. करंट साठी A लिहिलं किंवा I लिहिलं तरी चालतंय. मग लेंथ किती -2, मास 0 आहे, टाइम 0 आहे आणि करंट किती आहे 1 आहे. लेंथ मीटर स्क्वेअर -2, मास 0, टाइम 0, करंट 1. या पद्धतीने ही करंट डेन्सिटी झाली. करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर पर युनिट एरिया क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर इज कॉल्ड करंट डेन्सिटी. J इज इक्वल्स टू I अपॉन A, I अपॉन πr². ही एक बेसिक कन्सेप्ट झाली. त्याच्यानंतर याच्या पुढे यातलाच नेक्स्ट पार्ट बघू आपण ओहम्स लॉ, जो आपण 9th 8th स्टँडर्ड पासून बघत आलेलो आहे. तर ओहम्स लॉ स्टेटमेंट जे आहे त्याचं स्टेटमेंट काय येतंय तर ओहम्स लॉ म्हणजे काय, कशासाठी ऍप्लिकेबल आहे, मेटॅलिक कंडक्टर साठी ऍप्लिकेबल आहे आणि
त्याचं जे स्टेटमेंट असेल ते ॲज लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट देन current flowing through the conductor is directly proportional to potential difference किंवा potential difference between the two ends of the conductor is directly proportional to the current flowing through that conductor. म्हणजे या पद्धतीने हा एक कंडक्टर दिलेला असेल आणि ह्या दोन टर्मिनल मधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो समजा V असेल आणि याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे I आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कंडक्टर करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर म्हणलं तरी चालेल. म्हणजे स्टेटमेंट परत एकदा नीट ऐका. काय म्हणतोय? ॲज लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट म्हणजे काय असेल? त्याची जी लेंथ असेल किंवा त्याचं जे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल तो कॉन्स्टंट राहत असेल, टेम्परेचर आहे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल त्या कंडक्टरचं, तर त्यावेळेस काय कंडिशन आहे, कंडिशन सांगितली आणि त्याच्यावर स्टेटमेंट potential difference between the two terminals of the conductor is directly proportional to current flowing through that conductor. म्हणजेच V is directly proportional to I. V is equals to R into I. हा R म्हणजे काय? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलेला आहे. R म्हणजे रेजिस्टन्स. R is called resistance. R is resistance. त्याचं युनिट जे आहे ते SI युनिट काय घेतात? SI युनिट इज ओहम. त्यासाठी सिम्बॉल जो आहे तो हा ओमेगाचा सिम्बॉल आहे ओहम. SI युनिट जे आहे ते ओहम. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला जर तयार केला R इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय I आणि या फॉर्म्युल्यावरून आणखीन एक युनिट तयार होते. काय युनिट तयार होते? तर 1 ओहम इज इक्वल्स टू 1 व्होल्ट पर 1 एम्पियर. या पद्धतीनं हे एक दुसरं युनिट तयार होते व्होल्ट पर एम्पियर किंवा ओहम. हे रेजिस्टन्सचे काय झाले? दोन युनिट तयार झाले. त्याच्यानंतर आणखीन रेजिस्टन्स साठी आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. याचे डायमेन्शन्स फाइंड करावे लागतील. रेजिस्टरचा रेजिस्टन्स जो आहे त्याचे डायमेन्शन्स कसे फाइंड करता येतात ते डायमेन्शन्स बघू आपण आता इथं. डायमेन्शन्स याच्यावरून फाइंड करता येतील आपल्याला. R इज इक्वल्स टू V अपॉन I. ते डायमेन्शन्स फाइंड करण्यासाठी बघा इकडं काय काय फॉर्म्युले लागते ते. डायमेन्शन साठी R इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय I. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि I म्हणजे करंट आहे. ही I म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, त्याच्यामध्ये बदल करायची गरज नाहीये. पोटेन्शियल डिफरन्सला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करू आपण. तर पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. त्याच्यानंतर ह्या चार्जचा फॉर्म्युला इथं चार्ज Q इज इक्वल्स टू करंट इनटू टाइम वरून आणता येईल आपल्याला. तर बघा इकडं चार्ज Q इज इक्वल्स टू अँड चार्ज Q इज इक्वल्स टू करंट इनटू टाइम. करंट म्हणजे चार्ज पर युनिट टाइम, चार्ज इज इक्वल्स टू करंट इनटू टाइम. त्या क्वांटिटी याच्यामध्ये ठेवल्या मी. वर्क डन पर युनिट चार्ज इनटू हाफ करंट I. V च्या जागी वर्क डन पर युनिट चार्ज, चार्जच्या जागी करंट इनटू टाइम, वर्क डन डिवायडेड बाय करंट I इनटू टाइम T इनटू I. त्यानंतर वर्क डन आणखीन फंडामेंटल क्वांटिटी मध्ये लिहिता येईल. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय I स्क्वेअर, करंट स्क्वेअर इनटू टाइम. डिस्प्लेसमेंट आहे. फोर्सला मास इनटू एक्सेलरेशन, मास इनटू एक्सेलरेशन इनटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय I स्क्वेअर इनटू टाइम. आणि मग आता काय लिहिले याच्यावरून? तर बघा इकडं याच्यासाठी युनिट लिहिले किलोग्राम, एक्सेलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर इनटू डिस्प्लेसमेंटचे युनिट मीटर डिवायडेड बाय करंट एम्पियर स्क्वेअर इनटू टाइम सेकंद. तर या सगळ्या क्वांटिटी एकत्र केल्या आणि मग काय होते तयार? किलोग्राम मीटर स्क्वेअर पर एम्पियर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. आणि मग याचे जे डायमेन्शन्स असणार आहेत डायमेन्शन्स काय असतील? लेंथ, मास, टाइम आणि करंट मध्ये घेतलं. लेंथ किती? तर मीटर स्क्वेअर 2, मास 1, टाइम -3, करंट -2. या पद्धतीनं काय मिळालं आपल्याला? डायमेन्शन्स मिळाले. डायमेन्शन्स कसे? तर दिलेल्या क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करत चालायचं. जोपर्यंत आपल्याला जेवढी माहिती आहे फंडामेंटल क्वांटिटी मध्ये न्यायचं आणि त्याच्यावरून आपण काय फाइंड केलं? मग हे डायमेन्शन्स फाइंड केले. तर कशाचे? रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स. या पद्धतीने हे रेजिस्टन्स रिलेटेड ओहम्स लॉ चे रिलेटेड असलेल्या बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत. काही क्वांटिटी आहेत ते आपण लक्षात घ्यायच्या. तर ह्याचा वापर करून आपण पुढे आणखी एक स्टेपनं चालू मग. ठीक आहे. आताच आपण काय ओहम्स लॉ बघितलेला आहे. ओहम्स लॉ वरून
ओहम्स लॉ मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट यांचं रिलेशन असलेला फॉर्म्युला बघितलेला आहे. तर बघा इकडं त्याचा जो ग्राफ आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट यांच्यामधला जो ग्राफ आहे तो लिनियर ग्राफ येतो. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते एक्स ऍक्सिसला घेतलं समजा आणि करंट जो आहे तो वाय ऍक्सिसला घेतलं तर ग्राफ बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट यांच्यामधला जो ग्राफ आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो आणि त्याचा जो स्लोप आहे तो रेजिस्टन्स आर असणार आहे. त्याचा स्लोप जो आहे तो रेजिस्टन्स आर असतो. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. या पद्धतीने हा ग्राफ मिळतो आणि हा ओहम्स लॉ ओबे करणारे जे काय मटेरियल्स आहेत म्हणजेच मेटॅलिक कंडक्टर जे आहेत त्यांना म्हणतात ओहमिक किंवा लिनियर मटेरियल्स. ओहमिक और लिनियर मटेरियल म्हणायचं. जे मटेरियल्स ओहम्स लॉ ओबे करतात त्यांना ओहमिक किंवा लिनियर मटेरियल्स म्हणायचं. का तर पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट यांच्यामधला जो ग्राफ आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो म्हणजे लिनियर मटेरियल. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ओहम्स लॉ ओबे करतात ते. आणि जे मटेरियल्स ओहम्स लॉ ओबे करत नाहीत ओहम्स लॉ ओबे करत नाहीत म्हणजे त्यांच्यामधला जो ग्राफ असणार आहे तो या पद्धतीने असतो. त्यांना म्हणायचं नॉन ओहमिक मटेरियल. नॉन ओहमिक मटेरियल. नॉन ओहमिक मटेरियल या पद्धतीने हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काय आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बघितला रेजिस्टन्स वरून आपण त्याच्या पुढे आणखी एक छोटीशी कन्सेप्ट बघणार आहे तर कंडक्टन्स. हा जो कंडक्टन्स म्हणजे याचा जो फॉर्म्युला किंवा डेफिनेशन जे आहे ते म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स त्याला म्हणायचं कंडक्टन्स. Reciprocal of resistance is called conductance. Reciprocal of resistance is called conductance. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी कंडक्टन्स साठी फॉर्म्युला जो तयार होतो तो काय होतो तयार कंडक्टन्सचा 1/r. युनिट काय तयार होते कंडक्टन्सचं युनिट जे असणार आहे ते SI युनिट. SI युनिट जे असणार आहे ते पर ओहम म्हणजेच या पद्धतीनं पर ओहम किंवा ह्याला आणखीन म्हणतात दुसरं नाव आहे सीमन. या पद्धतीने हे युनिट तयार होते कोणाचं कंडक्टरचं. कंडक्टन्स म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स 1/r. युनिट रेजिस्टन्सचं युनिट ओहम आहे 1/ओहम पर ओहम किंवा सिम्बॉल मध्ये पर ओहम या पद्धतीनं किंवा दुसरं 1/ओहम म्हणजेच किंवा पर ओहम साठी दुसरं आणखीन एक नाव आहे सीमन. हे या पद्धतीनं कंडक्टन्सची कन्सेप्ट मिळाली. ठीक आहे. परत एकदा बघा काय आहे ग्राफ बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्स किंवा ओहम्स लॉचा जो ग्राफ आहे तो ग्राफ काय असतो या पद्धतीनं तर हे बघा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. जे मटेरियल्स ओहम्स लॉ ओबे करतात त्यांच्यासाठी त्यांना मटेरियल काय म्हणायचं ओहमिक और लिनियर मटेरियल्स म्हणायचं. आणि जे मटेरियल्स ओहम्स लॉ ओबे करत नाहीत म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ येत नाही त्यांना म्हणायचं नॉन ओहमिक मटेरियल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यातलाच नेक्स्ट पॉइंट बघितला रेजिस्टन्सची रेसिप्रोकल जो आहे त्याला म्हणायचं कंडक्टन्स. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टन्स. कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1/r. त्याचे युनिट लक्षात ठेवायचे पर ओहम आणि सीमन. जे रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढलेले आहेत त्याच्यावरूनच कंडक्टन्सचे डायमेन्शन्स हा तुम्हाला होमवर्क साठी पार्ट असेल काय डायमेन्शन्स फाइंड करणे. ठीक आहे. चला आता आपण एक पॉइंट बघितलेला काय ओहम्स लॉ बघितलाय. ओहम्स लॉ वरून त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट मधलं रिलेशन बघितलेलं आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला रेजिस्टिव्हिटी. सिम्बॉलला याच्यासाठी तो रो आहे. रेजिस्टिव्हिटी काय आहे बघा कसं तयार झालं रेजिस्टिव्हिटी कन्सेप्ट काय तयार झाली बघा इकडे. तर इट इज फाउंड दॅट प्रॅक्टिकल आलेली व्हॅल्यू रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर म्हणजे मेटॅलिक कंडक्टर असेल मटेरियल असेल तर रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. लेंथ इन्क्रीज केली रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. लेंथ डिक्रीज केली रेजिस्टन्स डिक्रीज होतो. लक्षात घ्यायचे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. म्हणजे हे समजा मेटॅलिक कंडक्टर असेल याला जर मधून कट केला किंवा हा जो पार्ट दिसतो याचा
सर्क्युलर, तो झाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. तर बघा इकडे हे मॅथमॅटिकल लिहू आपण दोन्ही स्टेटमेंट. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. Resistance is inversely proportional to area of cross section of the conductor. R directly proportional to L and R inversely proportional to area. या दोन्हीला एकत्र केलं R proportional to L upon A. आणि हा प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला, तो रो आहे. R इज इक्वल्स टू रो इंटू L अपॉन A. हा झाला रो जो आहे, हा रो काय आहे तर इकडे बघा, हा रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे, कशावरती डिपेंड आहे? रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द मटेरियल. फक्त नेचर म्हणजे मटेरियल चेंज झालं, रेजिस्टिव्हिटी चेंज होती. मटेरियल टू मटेरियल, मेटॅलिक कंडक्टर जे आहेत त्या मटेरियल वरती फक्त डिपेंड आहे. डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. आता इथे इक्वेशन वन म्हणजे काय आहे तर हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R इज इक्वल्स टू रो इंटू L अपॉन A आहे. आणि मग याच्यामधून काय केलं आपण, रो तिथंच ठेवला, तर हा A मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि हा L डिव्हिजन मध्ये, R इंटू A डिवायडेड बाय L. तर हा फॉर्म्युला कसा तयार होतो, रो इज इक्वल्स टू R इंटू A डिवायडेड बाय L. आणि बघा इकडं, रो डज नॉट डिपेंड अपॉन द एरिया अँड लेंथ ऑफ द मटेरियल. तुम्ही म्हणता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले व्हॅल्यू A आणि L त्याच्यावरती डिपेंड नाही, फक्त नेचर ऑफ द मटेरियल वरतीच डिपेंड आहे. म्हणजेच समजा कंडक्टर जे आहे तर कॉपर असेल, त्याच्यानंतर कॉपरची जी व्हॅल्यू आहे, कॉपरच्या रेजिस्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी आहे. स्टीलच्या रेजिस्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी आहे. या पद्धतीनं म्हणजे कंडक्टर टू कंडक्टर काय होतंय, रेजिस्टिव्हिटी काय होती, चेंज होत चालते. कंडक्टर टू कंडक्टर रेजिस्टिव्हिटी चेंज होत चालते. आयर्न असेल, आयर्नची व्हॅल्यू वेगळी येणार आहे. या पद्धतीनं नेचर म्हणजेच फक्त मटेरियल वरती डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे जर समजा असा क्वेश्चन आला, काय क्वेश्चन तर बघा इकडं, जर समजा आपण काय केलंय, एरिया डबल केला आणि लेंथ हाफ केली. नीट आहे का, काय म्हणतोय, एरिया ऑफ द कंडक्टर इज डबल आणि लेंथ इज हाफ, देन काय, रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल नो चेंज, डज नॉट चेंज, फिक्स आहे ती व्हॅल्यू. ठीक आहे. याचं युनिट जे आहे, याचं युनिट साईडला लिहितो. SI युनिट, SI युनिट काय तर SI युनिट इज इक्वल्स टू रेजिस्टन्सचं युनिट ओहम, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय मीटर, कॅन्सल होते, ओहम मीटर. ओहम मीटर. कशाचं युनिट आहे हे, रेजिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर आलं. ठीक आहे. लक्षात घ्यायची कन्सेप्ट. क्वेश्चन आता जो सांगितलेला जो आहे हे का लिहिलंय तर मी टाका परत अजून काय म्हणतोय, रेजिस्टिव्हिटी डज नॉट डिपेंड अपॉन एरिया आणि लेंथ ऑफ द मटेरियल. म्हणजे एरिया आणि लेंथ ऑफ द मटेरियल जर चेंज केलं, मटेरियल सेम ठेवलंय आणि त्याचा जर एरिया आणि लेंथ चेंज केला तर रेजिस्टिव्हिटी चेंज होत नाही, ती व्हॅल्यू फिक्स राहते. फिक्स आहे ती व्हॅल्यू, प्रत्येक मटेरियलची व्हॅल्यू फिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट यातलाच एक छोटासा पार्ट आहे, तो पार्ट म्हणजे कंडक्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी झाले, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कंडक्टिव्हिटी. त्याच्यासाठी सिम्बॉल जो आहे हा सिग्मा म्हणायचं याला. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी. याचं युनिट जे आहे SI युनिट. SI युनिट कसं घेणार तर रेसिप्रोकल याचा पर ओहम पर मीटर, पर ओहम पर मीटर. आता हे जे पर ओहम आहे, पर ओहम साठी आपण एक युनिट घेतलं होतं आपण कशामध्ये, कंडक्टन्स मध्ये. ह्याच्या आधीचाच पॉइंट होता कंडक्टन्स मध्ये. पर ओहम म्हणजे सिमन, सिमन पर मीटर, सिमन पर मीटर. ह्याला असं लिहिता येते आणखी सिमन पर मीटर. या पद्धतीनं हे आपला छोटासा जो पॉइंट होता, काय नाव आहे त्याचं, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी मध्ये त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आला, रेजिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे, त्याचं युनिट काय आहे, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असते, त्याचा फॉर्म्युला आणि युनिट. या पद्धतीने हे पार्ट बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. बघा इथं आपण आता काय बघणार आहे तर रेजिस्टर्स. रेजिस्टर्स मध्ये कार्बन कंपोजिशन रेजिस्टर जे आहे त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करतात ते आपल्याला बघायचं आहे. या पद्धतीने असा कार्बन कंपोजिशन रेजिस्टर दिलेला असेल, त्याच्यामध्ये या पद्धतीने 3 कलर्स असणार आहेत, 1 2 3. त्याच्यानंतर हा सिंगल एक कलर असणार आहे, टॉलरन्स साठी असणार आहे.
हा फर्स्ट डिजिट, हा सेकंड डिजिट साठी, हा मल्टिप्लायर साठी आणि लास्ट जो आहे तो टॉलरन्स साठी. हे जे कलर्स असतात ते कलर्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात, तर या पद्धतीनं इकडे लक्ष द्या. आता कलर्स जे आहेत इथे लिहिलेले, तर बॉक्स दिलेला तुमच्या समोर टेबल आहे, या टेबल मधले कलर्स असतील कशा पद्धतीनं, तर बघा इकडं ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड, सिल्वर, नो कलर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर यांचे जे नंबर्स दिलेले ते नंबर्स फिक्स आहेत. ब्लॅक कलर साठी 0, ब्राऊन साठी 1, रेड साठी 2, 3, 4, 5, 6 अप टू 9 हे सेकंड डिजिटचे पण कलर. त्यांना मल्टिप्लायर जो आहे तो मल्टिप्लायर म्हणजे याच्यामध्ये तिसरा जो कलर असणार आहे तो मल्टिप्लायर असणार आहे. आणि टॉलरन्स जे कलर दिलेले तर ब्राऊन साठी +or-1%, रेड साठी +or-2%, त्याच्यानंतर गोल्ड साठी +or-5% आहे, सिल्वर साठी +or-10% आहे, आणि नो कलर, कलर नसेल टॉलरन्सचा तर +or-20%. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. हे कलर जे आहे ते कलर कसे लक्षात ठेवायचे, तर या पद्धतीने हा बी, हा आर म्हणजे रॉय, त्याच्यानंतर आर म्हणजे आर ओ वाय, त्याच्यानंतर जी म्हणजे ग्रेट, बी म्हणजे ब्रिटन, त्याच्यानंतर व्ही व्हेरी, जे गुड, व्हाईट साठी वाईफ. या पद्धतीने हे जे 9 कलर्स आहेत ते 9 कलर लिहिण्यासाठी ट्रिक आहे शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायची. बी रॉय, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन, जी ग्रेट, ग्रीन साठी ब्रिटन, ब्ल्यू साठी व्हेरी गुड वाईफ, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट कलर. या पद्धतीनं हे तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा. याच्यावर कलरचा सिक्वेन्स लक्षात येईल. बी रॉय, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रेट ब्रिटन, ग्रीन, ब्ल्यू, व्हेरी गुड वाईफ, व्हायलेट, ग्रे, व्हाईट. याच्यासाठी 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंतचे कलर्स लक्षात ठेवायचे. तर मग आता त्याच्यावर व्हॅल्यू कशी फाइंड करायची, हे कलर एकदा तुम्ही लक्षात ठेवले, फिक्स लक्षात ठेवायचे. तर या कलर मध्ये हे कलरचे नाव आणि त्यांचे जे डिजिट्स दिले, नंबर दिले, तर 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत. तर याच्यावरून आपण एक्झाम्पल घेऊया या कलर मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर समजा काय दिलेलं आहे, कलर्स दिलेला असेल, हे 4 कलर आहेत, 4 कलर दिलेले असेल, त्याच्यावरून त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करून सांगितलेलं असते. जर समजा असं दिलेलं असेल येलो, ग्रीन, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल असा घेतला ऑरेंज आणि गोल्ड, या पद्धतीनं हे कलर्स दिलेले. तर ह्या कलरवरून रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा. इकडं येलो फर्स्ट डिजिट, पहिला जो कलर आहे तो फर्स्ट डिजिट मध्ये घ्यायचा 4. ग्रीन आहे, ग्रीनचा जो डिजिट आहे सेकंड डिजिट घ्यायचा, सेकंड डिजिट 5. पहिला कलरचा फर्स्ट डिजिट साठी घ्यायचा आहे, सेकंड कलर आहे तो त्याचा सेकंड डिजिट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड कलरचा मल्टिप्लायर घ्यायचा असतो ऑरेंज, ऑरेंजचा मल्टिप्लायर कोण आहे 10⁻³ मल्टिप्लायर इंटू 10⁻³ आणि लास्टला कोण आहे टॉलरन्स गोल्ड, गोल्डचा टॉलरन्स किती +or-5%, +or-5%. म्हणजे 10⁻³ म्हणजे किलो मध्ये लिहिता येते 45 किलो ओहम +or-5%. सिंपल आहे. सीईटी नीट मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावरती दिलेली व्हॅल्यू असते, त्याच्यावर कलर्स फाइंड करा म्हटलं तरी उलट जात आलं पाहिजे आपल्याला. दिलेल्या व्हॅल्यूवरून किलो म्हणजे 10⁻³ हा मल्टिप्लायर झाला, 5 सेकंड डिजिट कोणासाठी, 4 फर्स्ट डिजिट कोणासाठी आहे आणि टॉलरन्स कोणाचा आहे. या पद्धतीने आपल्याला रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू फाइंड करता येतात. तर व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय याच्यामधला फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, मल्टिप्लायर असे 3 कलर आणि लास्टचा टॉलरन्स असतो, चौथा दिलेला असतो. तो जो दूर असतो एका एंडला तो टॉलरन्स घ्यायचा. आणि हे कलर्स महत्वाचे, हे लक्षात ठेवायचे. तर हे लक्षात आलं तरच इकडचं लक्षात राहील. त्यासाठी ही ट्रिक सांगितली ती लक्षात ठेवायची. बी रॉय, त्याच्यामध्ये कसं ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, बी रॉय. त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन ॲज व्हेरी गुड वाईफ. या पद्धतीने हे सगळं. त्याच्यावर गोल्ड, सिल्वर, नो कलर. या पद्धतीने हे कलर कोडिंग सगळं लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावर त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. नीटला एकदा आलेला क्वेश्चन आहे याच्यावरती. क्वेश्चन म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू दिली होती, त्याच्यावरून त्याचे रेजिस्टन्स कोणते होते ते रेजिस्टन्स फाइंड करायला, म्हणजे त्याच्यामध्ये कलर्स फाइंड करायला सांगितलं होतं. व्हॅल्यू दिली होती रेजिस्टन्सची ओहम मध्ये आणि त्याच्यावरून त्याचं कलर्स कोणते आहेत, कोणते कलर कोड यूज केलेले ते फाइंड करायचं होतं. ठीक आहे.
म्हणून हे लक्षात घ्या ट्रिक सगळी काय आहे ती. ओके. रेजिस्टर्स मधलाच नेक्स्ट पॉइंट आहे. रेजिस्टरची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, कलर कोडिंग वरून ती बघितलेली. त्यातलं जातं कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. एक सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि दुसरं पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, बघा इकडे रेजिस्टर जे आहे तर वन आफ्टर अनदर एका पाठोपाठ जर कनेक्ट केलेले असेल तर त्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन. When resistances are connected one after another, then it is called series combination. Series combination आपण लास्ट इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये बघितलेले. कशाचे, कॅपॅसिटरचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. त्याच टाइप मध्ये इथं आपण थोडंसं कंपॅरिझन करून आपण फाइंड करायचा प्रयत्न करू. म्हणजे याचं रिझल्टंट रेजिस्टन्स काय तो सिरीज आणि पॅरललचा तो. तर बघा इकडं त्याच्यामध्ये काय होतंय, सिरीज मध्ये ज्यावेळेस करंट फ्लो होतो तो करंट सोर्स मधून आलेला करंट जो असणार आहे तो करंट प्रत्येक रेजिस्टर मधून जाणारा सेम करंट राहतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे इन सिरीज कॉम्बिनेशन करंट इज सेम, करंट सेम राहतो. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट ऍट ईच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टरच्या अलार्म जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स जो असेल, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हा व्ही सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स, तो टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू किती असणार आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल द रेजिस्टर्स V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. सगळ्या रेजिस्टरच्या अक्रॉस जेवढा काय पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो इक्वल टू टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असतो. टर्मिनल म्हणजे दोन टर्मिनल मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स, बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स. V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. ठीक आहे. त्याच्यानंतर V इज इक्वल्स टू V1 प्लस V2. ओहम्स लॉ यूज करू. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल्स टू I into R, I into R, करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणजे इथं I into R इज इक्वल्स टू त्याच्यामधून सगळ्यामधून पास होणारा करंट सेम सांगितलेला आहे. करंट सेम म्हणजे I इंटू रेजिस्टन्स किती इथला R1 प्लस V2 च्या अक्रॉस याच्यामधून जाणारा करंट I इंटू याचा रेजिस्टन्स किती R2 प्लस V3 साठी करंट I इंटू रेजिस्टन्स R3. I कॉमन निघून कॅन्सल होईल. R इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. या पद्धतीने आपल्याला काय मिळतंय, टोटल रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनचा. जर समजा n नंबर ऑफ रेजिस्टर जोडलेले असतील देन R1 प्लस R2 प्लस R3 प्लस अँड सो ऑन RN या पद्धतीने. आणि जर समजा सेम व्हॅल्यू असलेली n नंबर ऑफ रेजिस्टर जोडलेले असतील तर RS इज इक्वल्स टू n इंटू R. म्हणजे सगळ्यांची बेरीज घ्यायची. सेम नंबर ऑफ सेम व्हॅल्यू असलेले n नंबर ऑफ रेजिस्टर जर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असेल तर n इंटू R इज द रिझल्टंट व्हॅल्यू फॉर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस. RS इज इक्वल्स टू n इंटू R. या पद्धतीने आपल्याला काय मिळतं इथं, तर सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मिळते. यातच परत आपल्याला बघायचं आता पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर दोन टर्मिनल कॉमन टर्मिनलच्या अक्रॉस जर सगळे रेजिस्टर जोडलेले असतील तर त्याला पॅरलल कॉम्बिनेशन म्हणायचं. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज सेम. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट राहते, सेम राहते. चेंज काय होते, करंट थ्रू ईच रेजिस्टर इज डिफरंट. प्रत्येक रेजिस्टर मधून पास होणारा जो करंट आहे तो करंट डिवाइड होतो सगळ्या रेजिस्टन्स मध्ये त्याच्या व्हॅल्यूनुसार. व्हॅल्यू वाढली की करंट कमी होतो, व्हॅल्यू वाढली रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली की करंट कमी होतो. ठीक आहे. आणि मग याचा फॉर्म्युला ही जी कन्सेप्ट आहे ती यूज करायची. इथून आलेला जो करंट आहे तो टोटल I इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स, I1 प्लस I2 प्लस I3. I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. आणि मग इथं परत ओहम्स लॉ यूज करायचा आहे. ओहम्स लॉ V इज इक्वल्स टू I इंटू R म्हणजेच I इज इक्वल्स टू V डिवाइडेड बाय R. I इज इक्वल्स टू V डिवाइडेड बाय R इज इक्वल्स टू I1 साठी पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, V एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे. V डिवाइडेड बाय तिथला रेजिस्टन्स जो आहे तो R1 आहे. I2 साठी
पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीच्या अक्रॉसच V डिवाइडेड बाय रेजिस्टन्स R2 प्लस I3 साठी पोटेन्शियल डिफरन्स V डिवाइडेड बाय रेजिस्टन्स R3 V कॉमन निघून कॅन्सल होईल 1 अपॉन पॅरल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स RP इज इक्वल्स टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 या पद्धतीने आपल्याला टोटल रेजिस्टन्स मिळतो. जर समजा n नंबर ऑफ रेजिस्टन्स कनेक्ट केलेले असतील n नंबर ऑफ रेजिस्टर्स असतील तर 1 अपॉन RP इज इक्वल्स टू याच पद्धतीने रेसिप्रोकलचे ऍडिशन 1 अपॉन R1 1 अपॉन R2 1 अपॉन R3 अँड सो ऑन 1 अपॉन Rn. नेक्स्ट याच्यामध्ये जर समजा हे सगळे रेजिस्टन्स सेम घेतले सेम असतील सगळे रेजिस्टन्स सेम रेजिस्टर्स असतील देन 1 upon Rp is equals to 1 upon R plus 1 upon R plus 1 upon R plus 1 upon R up to n upon R म्हणजेच Rp is equals to reciprocal R upon n हा रिझल्टंट रेजिस्टन्स मिळतो आपल्याला रेसिप्रोकल घेतला R upon n हा रिझल्टंट रेजिस्टन्स मिळतो ज्यावेळेस सगळे रेजिस्टन्स सेम असतील तर इथं कॅपॅसिटरच्या उलट आहे सगळे. इथं कॅपॅसिटर मध्ये कसं होतं तर कॅपॅसिटर मध्ये आपण बघितलंय सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर मध्ये काय होतं तर सिरीज मध्ये 1 अपॉन CS इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3 आणि पॅरल कॅपॅसिटर्स कसे होते CP इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 डायरेक्ट बेरीज होती पॅरल मध्ये. रेजिस्टन्स मध्ये याच्या उलट घ्यायचं कॅपॅसिटरचं काय आहे तर बघा इकडे रेजिस्टन्स मध्ये सिरीज कॉम्बिनेशन असेल तर RS इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 जेवढे रेजिस्टर्स असतील सगळ्यांची बेरीज घ्यायची आणि पॅरल कॉम्बिनेशन असेल रेजिस्टर्सचं तर रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टर्स सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टर्स 1 upon RP is equals to 1 upon R1 plus 1 upon R2 1 upon R3 जेवढे रेजिस्टर्स असतील सगळ्यांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन घ्यायची. या पद्धतीने मिळते आपल्याला हे पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता आपण रेजिस्टन्सचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन बघितले. नेक्स्ट पार्ट यातलाच बघणार आहेत आपण सेल्सचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन कशा पद्धतीने असते तर या लक्ष द्या इकडं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. तर बघा इकडं सिरीज कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघू. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स किंवा सेल्स इन सिरीज काय असते इकडे लक्ष द्या. तर बघा इकडं हा जो एक सेल आहे हे याचं पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह आणि पुन्हा एक निगेटिव्ह पुन्हा निगेटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे एका सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल एका सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल असं जे कॉम्बिनेशन असेल त्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्सचं सिरीज कॉम्बिनेशन. आणि जर समजा याच्यामध्ये काय केलं एखाद्या सेलचं जर समजा कॉम्बिनेशन चुकलं निगेटिव्हचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं तर आपल्याला मिळणारा जो टोटल ईएमएफ असेल तर टोटल ईएमएफ काय होते डिक्रीज होते. कसं होते तर बघू आपण इकडे लक्ष द्या. सिरीज कॉम्बिनेशन सिरीज मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणते असते करंट इज सेम थ्रू किंवा करंट इज सेम पासिंग थ्रू सेम करंट इज पासिंग थ्रू ईच सेल प्रत्येक सेल मधून पास होणारा जो करंट आहे तो सेम राहणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स जे आहे किंवा ईएमएफ जो आहे प्रत्येक सेलचा तो वेगवेगळा असतो. पोटेन्शियल डिफरन्सला दुसरं नाव आहे ईएमएफ. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ईएमएफ हे आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ईएमएफ ची कन्सेप्ट काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. तर इथे लक्षात घ्यायचं काय आता तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ईएमएफ असतो E1 E2 आणि E3 हे तीन सेलचे पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ईएमएफ अक्रॉस 3 सेल्स. बघा इकडे लक्ष द्या काय कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये जो आहे तो करंट सेम असतो सिरीज कॉम्बिनेशन करंट इज सेम त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू negative terminal of other cell. एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं येतं. त्याच्यानंतर तिसरं यूज कशासाठी होतंय मग ह्यांचा यूज कशासाठी होतंय तर या पद्धतीने जे ईएमएफ वेगवेगळे आहेत त्यांचे हे ईएमएफ सगळ्यांची बेरीज येते आणि टोटल ईएमएफ जर आपल्याला वाढवायचं असेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर व्होल्टेज वाढवायचं असेल तर आपल्याला काय करता येतील हे जे सेल आहेत बॅटरी आहेत सगळ्या काय करता येतील सिरीज मध्ये कनेक्ट करता येतील. Used this combination is
used to increase resultant voltage, टोटल व्होल्टेज वाढवायचं असेल, रिझल्टंट व्होल्टेज वाढवायचं असेल तर याचा यूज होते आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीनं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. जर समजा एखादी बॅटरी डिस्क रॉंगली कनेक्ट केलेली असेल, याच्यामधली एखादा सेल रॉंगली कनेक्ट केलेला असेल, म्हणजे इथं निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल घेतलं तर हे दोन सेलचे ईएमएफ सबस्ट्रॅक्ट होतात. म्हणजेच काय होते, टोटल ईएमएफ काय होतो, डिक्रीज होतो. इफ any cell is wrongly connected, then resultant EMF decreases. resultant EMF म्हणजेच रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते डिक्रीज होते. पॉइंट महत्वाचा आहे, चौथा नोट करून ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. जर समजा लक्ष द्या, एकदा एक्झाम्पल सांगतो, तोंडी एक्झाम्पल काय. ह्याचा ईएमएफ ई आहे, ह्याचा ईएमएफ ई आहे आणि याचा पण ईएमएफ ई आहे आणि ह्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन काय केलं, सगळ्यांचे ईएमएफ सेम आहे. तर इथं निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह केलं तर हे दोन ईएमएफ एकमेकांना कॅन्सल होतात आणि रिझल्टंट ईएमएफ किती राहतो, फक्त ई राहतो. टोटल ईएमएफ जो आहे रिझल्टंट ईएमएफ तो किती राहतो, ई एवढा राहतो. या पद्धतीनं सेल जे आहे तर सेलचं सिरीज कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. या पद्धतीनं सेलचं हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. नीट आहे का, काय म्हणतोय, ईएमएफ आहे, ई ई आणि ई. तर ह्या दोघांमधून काय केलं, ह्याचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे इथं घेतलं आणि पॉझिटिव्ह इथे घेतलं तर हे दोघांचे ईएमएफ एकमेकांना कॅन्सल करतात आणि रिझल्टंट ईएमएफ फक्त याचा ई राहतो. म्हणजे एनी सेल इज रॉंगली कनेक्टेड. एक सेल जर रॉंगली कनेक्ट केलेला असेल तर त्याच्यासोबत दुसऱ्या सेलचा ईएमएफ सबस्ट्रॅक्ट होईल आणि शिल्लक राहिलेला जो ईएमएफ आहे तो डिक्रीज होते, म्हणजे व्होल्टेज डिक्रीज होते. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल. आता नेक्स्ट आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे काय, तर बघा इकडं positive terminals of the cells are connected in one common point and negative terminals of the cell are connected in one common point. म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे कॉमन पॉइंटला जोडले आणि हे सगळे निगेटिव्ह टर्मिनल जे आहेत ते इथे कॉमन पॉइंटला जोडले. तर असं जर कॉम्बिनेशन असेल तर याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह सगळे एकत्र जोडले आणि निगेटिव्ह सगळे एकत्र जोडलेले असेल तर ते झालं पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल मध्ये काय असतंय, ईएमएफ सेम राहतो, प्रत्येकाचा ईएमएफ जो आहे तो सेम राहतो. ईएमएफ ऑफ ऑल सेल इज सेम. ईएमएफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते. त्याच्यानंतर याचा यूज कशासाठी होतंय, काय कनेक्शन कसं केलेलं आहे, तर बघा इकडं positive terminals of all cells are connected in one common point and negative terminals are connected in other common point. other one common point. हे जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. यूज कशासाठी होते, मग त्यातून आलेला करंट बघा I1, इकडून आलेला करंट I2, इकडून आलेला करंट I3, या सगळ्यांची बेरीज घेतली, रिझल्टंट करंट वाढतंय. रिझल्टंट करंट वाढत असेल तर याचा यूज कशासाठी झाला, करंट इन्क्रीज करण्यासाठी. दिस कॉम्बिनेशन इज युज्ड टू इन्क्रीज द करंट. करंट इन्क्रीज करण्यासाठी याचा यूज होतोय. या पद्धतीनं हे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स मधले काही पॉइंट्स आहेत. सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचंय. आतापर्यंत आपण बघितलेला जो पार्ट आहे हा सगळा पार्ट आपण 11th मधला बेसिक पार्ट होता, ज्याचा यूज आपल्याला सीईटी, नीट आणि जेई साठी होतोय. 11th पार्ट चालू आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये काय राहिलेले आणखी छोटेसे पॉइंट्स आहेत ते पण आपण क्लिअर करणार आहेत आणि 12वीचा लेक्चरचा पॉइंट जो आहे फर्स्ट पॉइंट तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये चालू करणार आहे. तर हे सगळं बेसिक लक्षात ठेवायचंय, लिहून काढायचंय, पाठ करायचंय, कन्सेप्ट लक्षात घ्यायचे सगळ्या, त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर ठीक आहे.